कोकणातील स्पेशल हापूस आंबा। आज आपण बनवणार आहोत हापूस आंब्याचा आमरस। तर मैत्रिणींनो, तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी हे आंबे घेतलेले आहेत। हे आंबे आहे ना, एक 15 ते 20 मिनिटं थंडगार पाण्यात असे भिजत ठेवायचे, कारण आंबे कसे उष्ण असतात ना। आंबे उष्ण असल्यामुळे गार पाण्यात ठेवले ना की त्याची उष्णता कमी होते आणि आपल्याला बाधत सुद्धा नाही। त्यामुळे 15-20 मिनिटं आपण आंबे पाण्यात भिजत ठेवायचे। 15 मिनिटं आंबे पाण्यात ठेवल्यामुळे ना ते थंड झालेले आहेत। आता त्याला आहे ना की कॉटनच्या कपड्याने असं मस्तपैकी पुसून घ्यायचे। असे चांगले असे पुसून घ्यायचे। सगळे आंबे आपण आता पुसून घेऊया। असे छानपैकी त्यांना पुसून घ्यायचं। आता आपण आहे ना हे आंब्याचं असं वरचं देठ असं कापून घ्यायचं। आणि आंबा आहे ना 2 प्रकारे मी दाखवते। एक तर तुम्ही असा सोलून घेऊ शकता। असा सोलून घेतला ना तरी सुद्धा चालू शकतो। हे बघा, असं मस्तपैकी त्याची साल काढून घ्यायची। सालीला जास्त काही गर राहत नाही, म्हणजे असं व्यवस्थित सोलून घ्यायचा। आणि दुसरं म्हणजे हे असं वरची साल ही अशी काढून घेतली, असा मध्य भागून असा व्यवस्थित कापून घ्यायचा आणि असं काप मारून घ्यायची आणि असे याचे क्यूब्स काढून घ्यायच्या। असंही करू शकता, नाही तर पहिलं दाखवलं तसं करा। हां, आणि जर तेही नसेल जमत इथे मी एक पुरणाची चाळण घेतलेली आहे, खाली एक भांडं घेतलेलं आहे। हे असं घ्यायचं आणि हे असं हे बघा असं घेऊन मस्त जसं आपण पुरण वाटतो ना तशाच प्रकारे मस्त आहे ना गोल फिरवत वाटून घ्यायचं। म्हणजे गोल असं फिरवून घ्यायचं। हे बघा, गर बघा कसा पडतो। भांडं पण पिवळंच आहे, त्यामुळे तुम्हाला गर नीट दिसत नसेल। अशा प्रकारे सर्व आंब्यांचा आपण गर काढून घेतलेला आहे। हे बघा, जरा सुद्धा ह्याच्यात काही राहिलं नाहीये। गुठळी वगैरे किंवा केसाळलेला भाग, आंब्याची जी केसं असतात ना ती सुद्धा ह्याच्यात राहिलेली नाहीये, कारण हा असा एक संघ असा बारीक असा झालेला आहे। जसं आपण पुरणपोळीचं पुरण वाटतो ना तशा प्रकारे अगदी हे बघा, ह्याला सुद्धा काही नाही आहे। हां, हे बघा असं सर्व काढून घ्यायचं। किती मस्त असं झालेलं आहे। हे बघा कसा एक संघ झालेला आहे ना। वाव, अगदी मऊ मस्त असं। आता आपला आंबा किती गोड आहे ना त्याप्रमाणे ह्याच्यात आता आपण साखर टाकणार आहोत। मी पिठी साखर वापरलेली आहे। ती किती चम्मच घ्यायची? आपले आंबे भरपूर गोड आहेत म्हणून मी अर्धा कप साखर घेत आहे। आणि साखर दळतानाच आहे ना मी त्याच्यात थोडीशी
वेलची टाकलेली. हे बघा, असा अर्धा कप मी साखर घेतली आहे. चमच्यानी म्हणा तर 4-5 चमचे आहे. त्याच्यात वेलची पण टाकली होती. त्यामुळं आता हे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही साधी साखर वापरली तरी काही हरकत नाही. असं मस्तपैकी हलवून घ्यायचं त्याला, म्हणजे आपला आमरस काळा पडत नाही. आता आमरस काळा पडू नये त्यासाठी एक खास ट्रिक आहे. ही जी आपली आंब्याची कोय होती ना, ही ह्याच्या आतमध्ये टाकायची, म्हणजे आपला आमरस अजिबात काळा पडत नाही. हे किती वेळ असं ठेवावं लागतं तसं ह्याच्यात मम्मी? चालू आहे. आंब्याची कोय ह्याच्यात असल्यामुळे ना 2 दिवस सुद्धा आपला आमरस काळा पडत नाही. म्हणून ह्याच्यात आवर्जून आंब्याची कोय ही टाकायची, म्हणजे 2 दिवस जरी असं आपण ठेवलं तरी सुद्धा ह्याला काही हरकत नाही, अजिबात काळा पडणार नाही. आता ह्याला थंड करायसाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया. इथं माझी रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.